प्रसिद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरची घोडा यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। चिमूरचं ग्रामदैवत असलेल्या श्रीहरी बालाजीची रात्री 12 नंतर लाकडी घोड्याच्या रथावरनं भव्य मिरवणूक काढण्यात आली। जगन्नाथपुरीप्रमाणे इथं देखील हातानं लाकडी रथ ओढण्याची प्रथा आहे। सुमारे 393 वर्षांपासून सुरू असलेल्या या घोडा रथ यात्रेला पेशव्यांच्या काळापासून सुरुवात झाली। पेशवाईतल्या 3.5 शहाण्यांपैकी एक असलेले देवाजीपंत चोरघडे यांनी नागपूरकर भोसलेंच्या मदतीनं या मंदिराचा जीर्णोद्धार केला। तेव्हापासून वार्षिक उत्सव म्हणून या घोडा यात्रेची सुरुवात झाली। या यात्रेसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील लाखो भाविक हे चिमूरमध्ये दाखल होत असतात। गेल्या अनेक वर्षानुवर्ष जवळपास 300 वर्षापेक्षा जास्तची ही परंपरा आहे। आपण बघत आहात हजारोच्या भीडनी भाविक इथे येतात, श्रीहरी बालाजी महाराजांचं दर्शन घेतात, आशीर्वाद घेतात आणि आपलं पुढचं जीवन जगासाठी पुढे निघतात। असंच ही परंपरा गेल्या 300 वर्षापासून चालतंय आणि बालाजी महाराजाच्याच आशीर्वादाने दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे। तर गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात आदिवासी बांधवांचं पवित्र असं श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या कचारगडची यात्रा सुरू झाली आहे। अत्यंत दुर्गम आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या ठिकाणी ही यात्रा 5 दिवस भरते आणि याच कचारगडच्या गुहेतून आदिवासी बांधवाचा उगम झाला अशी आख्यायिका सांगितली जाते। गेल्या 40 वर्षांपासून या ठिकाणी दरवर्षी माघ पौर्णिमेला ही यात्रा भरत असते। या यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर 16 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येनं आपल्या कुलदेवतेची पूजा करण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात। यात्रेवेळी आपापल्या राज्याच्या परंपरेनुसार आदिवासी नृत्याचं संस्कृतीचं सादरीकरण केलं जातं आणि या यात्रेदरम्यान आदिवासी समाजामधील रोटी बेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात होत असतात। आपला जो गोंड समुदाय आहे हा जवळपास 15-16 राज्यातून येतो। म्हणजे या ठिकाणी पश्चिम बंगाल आहे, ओडिशा आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र याप्रमाणे जिथे जिथे आपले हे आदिवासी गोंड समाजाचे जे लोक आहेत ते येतात आणि त्याबरोबर इतर आदिवासी सुद्धा या ठिकाणी आपल्या या गोंडियन संस्कृतीचे दर्शन करण्यासाठी त्या महापूजेमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। अलिबागमधील कोळीवाड्यात खंडोबा मंदिराचा पालखी सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडलाय। मंदिरापासून निघालेल्या पालखी मिरवणुकीमध्ये भंडारा आणि खोबऱ्यांची उधळण करत ठिकठिकाणी देवाचं पूजन केलं जातं। पारंपरिक बँडच्या तालावर महिला यामध्ये बेधुंद होऊन नाचत होत्या। पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे। अलिबागमध्ये खंडोबा पालखी सोहळ्याची ही दृश्य साताऱ्यातील वीरमध्ये म्हस्कोबा देवाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। या यात्रेसाठी देवाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। म्हस्कोबा देवाच्या यात्रेसाठी राज्यातनं भाविक वीरमध्ये दाखल होत असतात। मंदिरातही भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे।